पण आता पावसाळ्यामध्ये रस्ता थोडा खराब आहे बघा. आता चराडीसाठी घेऊन चाललेलो आहे. लावणी झालेली आहे जवळजवळ. आमच्या मावशीच्या गाय. तर मच्छर खूप असते शेतामध्ये. तर अशा प्रकारे शेणी असतात, सुक्या वाळलेल्या शेणी असतात उन्हाळ्यामध्ये. त्या शेतामध्ये जाताना त्यावरती निकारा वगैरे टाकून पेटवून घेऊन यायची घरूनच. ही भाताची रोपं आहेत, तर उंदराने खालून चावून टाकलेत. तर कोकणामध्ये पाऊस सुद्धा जोरदार पडतोय. रानामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे चवळीची पानं असतात. झाडाला केळीसारखीच केळी लागतात. काय पकडताय? कुबरे बोलते का? कुबरे. कुबरा. अच्छा, ते तो रसो बनता काढा. रसा बनतो. काढा. कंटोळीमध्ये सुद्धा मेल फिमेल जाती असतात. तर याला काही फळं वगैरे लागत नाही. तर वाहतं पाणी आहे बघा. तर आता पाणी थोडं कमी झालंय. ही ब्राह्मणाची भाळी आहे. तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे गुरांची राखण करावी लागते 4-5 महिने. तर घरी जाईपर्यंत चांगल्या प्रकारे वाळले जातील. आणि इकडे फिमेल वर्गीय वेल आहे बघा. तर ही कंटोळी आहे, रानभाजी कंटोळी. मुंबईला खूप महाग भेटते भाजी. तर रेसिपी बनवताना मी काही शूट वगैरे नाही केलं. तर या ठिकाणी आता आम्ही जेवायला बसतोय. तर ही भारंगीची भाजी आहे, रानभाजी भारंगी. तर ही मुळं आहेत, धुवायची असतात अशा प्रकारे. अशा प्रकारे ह्या पेंड्या धुतल्या जातात. नमस्कार मंडळी, मी उदय मोंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे. तर आज मी आलोय सड्यावरती. तर सकाळी 10 वाजता आम्ही आलो होतो. तर खाली येताना तिकडे दाढ होती काढायची थोडी. तर ती थोडीफार दाढ काढली. दाढ म्हणजे तरवा, भाताची रोपं. तर सड्यावरती 2 कोपरे लावायचे राहिले आहेत. तर उद्या येणार आहोत आम्ही. तर आत्ता जेवण वगैरे करायला आलोय आणि कपडे सुद्धा धुवायसाठी आणले होते येताना. तर कपडे वगैरे धुतले आहेत आणि वाळत टाकले आहेत. तर इकडे अळू आहे बघा मागे. तर अळू सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 दिवस पाऊस थोडा कमी आहे आणि नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, तर समजून घ्या. तर मंडळी, आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आत्ता मी सड्यावरती चाललोय. 2 दिवस झाले गावी येऊन. तर सड्यावरती काही जाता नाही आलं. तर माझ्यासोबत आई आहे, भाऊ आहे आणि दादा वहिनी सुद्धा येणार आहेत. तर दादा पुढे गेलाय, वहिनी वगैरे मागून येत आहेत. तर हा बघा काकांचा गोटा आहे. पूर्वी गुरं वगैरे होती त्यावेळी चांगला होता गोटा. आता सर्वांनी शेती वगैरे सोडली आहे, तर कोसळून पडलाय. आणि समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुसरुंड आहे. हाताला वगैरे लागलं तर खूप खाज उठते. तर कोकणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे शेतीच्या वेळी कुसरुंडे पाहायला मिळतील. आम्ही कुसरुंडा बोलतो. तुम्ही जर काही वेगळ्या नावाने बोलत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर हा बघा रॉकी. त्याला बोलायला सुद्धा पडत नाही, बराबर तो मागोमाग येतो. इकडे आई आणि भाऊ येत आहे, कपडे घेतले धुवायला. आता सड्यावरती जाईपर्यंत आम्हाला अर्धा तास लागतो. तसं बघायला गेलं तर फास्ट आपण चालत गेलो तर 15 मिनिटांमध्ये पोचू शकतो. पण आता पावसाळ्यामध्ये रस्ता थोडा खराब आहे बघा. दगडी वगैरे पाण्याच्या प्रवाहाने वाहून आले आहेत आणि थोडं सांभाळूनच चालावं लागतं. तर इकडे दादा दाढ काढतोय, लवकर आलाय तो. ही सर्व शेतीची जागा त्यांचीच आहे, वरपर्यंत आहे. एकच वांगवा एवढंच. आणि बाकीची काय केलास? हा, तर एवढ्या पेंड्या काढल्यात त्याने सकाळी येऊन. इकडे चवळीची झाडं आहेत बघा. एक केळीचाच प्रकार आहे, रानटी केळी. केळी वगैरे लागतात त्याला.
तर आता एवढी डाळ इकडे काढतोय, सड्यावरती लावायची आहे आणि नंतर सड्यावरती जाऊ. सड्यावरती जेवण वगैरे करायचं आहे. चवळीची पानं बघा किती मोठमोठी पानं आहेत. हिचं नाव काय? इकडे कोकणी राजा येत आहेत बघा. कोकणी राजाचे बैल आहेत तुमचे. हे बघा आता चरप घेऊन चाललेलो आहे. कोकणी राजाचे बैल आहेत हे. हा. आता चरावण्यासाठी घेऊन चाललेलो आहे. लावणी झालेली आहे जवळजवळ. हम्म, आता ते सड्यावर नेऊन चरवणार बैल. हम्म. आता आता गणपती पर्यंत का उद्योग लागलेलो आमका आता ह्यो. अजून एक काय मोठो? अजून एक बांधलेलो हा. हम्म. मोठो अशी गरम. आमच्या मावशीच्या गाय. पूर्वी खूप होत्या गायी, आता 2च आहेत. दोघाच बरे आहेत ना? हा, मावशी वगैरे बरी आहे ना? वहिनी आता जेवण बनवण्यासाठी भांडी वगैरे घेऊन आली. तर आज निशांची शाळा आहे, तर निशांत सुद्धा आला असता. तर इकडे आता आम्ही भाताची रोपं काढत आहोत. तर थोडीफार दादा वहिनींनी लावणी लावून घेतली आहे आणि थोडीफार बाकी होती. म्हैशी वगैरे घुसल्या होत्या दाढीमध्ये, सड्यावरती दाढ होती. तर आता त्यांच्या घरामध्ये दुसरे त्यांचे भाऊ आहेत, त्यांची दाढ आहे, तर ती उरली आहे. आता ही इथे काढून सड्यावरती घेऊन जाणार. तर आई आहे, बहिणी आहे, इकडे दादा आहे आणि ही बघा इकडे झुपटी आणले. तर मच्छर खूप असते शेतामध्ये. तर अशा प्रकारे शेणी असतात, सुक्या वाळलेल्या शेणी असतात उन्हाळ्यामध्ये. त्या शेतामध्ये जाताना त्यावरती निकारा वगैरे टाकून पेटवून घेऊन यायची घरूनच, कारण रस्त्यामध्ये सुद्धा वाटेमध्ये मच्छर वगैरे असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ही भाताची रोपं आहेत, तर उंदराने खालून चावून टाकले आहेत. तर कोकणामध्ये पाऊस सुद्धा जोरदार पडतोय आणि अशा प्रकारे उंदीर, रानटी प्राणी असतात, तर शेतीचं खूप नुकसान करतात. तर शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाई वेळेवरती काही मिळत नाही, नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. तर खूप सारी दाढ इकडे चावून टाकले उंदराने, पाहू शकता इकडे. तर याचा काही उपयोग नाहीये, निरुपयोगी दाढ आहे. आम्ही दाढ बोलतो याला. इकडे आता आम्ही चवळीची पानं काढतोय जेवायसाठी. तर ताटं वगैरे घेऊन नाही आलंय. तर रानामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे चवळीची पानं असतात. आता 3-4 महिने तुम्हाला पानं मिळतील आणि ह्या झाडाला केळीसारखीच केळी लागतात. काही जण भाजी वगैरे बनवतात कोक्याची, केळी सुद्धा खातात काही लोक. थोडी पानं घरी सुद्धा न्यायची आहेत, जेवायला वगैरे बरी पडतात. तर बराबर 10 वाजता आम्ही आलो होतो. तर छोटासा कोपरा होता काढायचा. तर आता दाढ काढून झाली आहे. आता पेंड्या धुवायला इकडे पाणी नाही आहे, पाणी वगैरे आटलं आहे. नंतर पेंड्या धुतल्या जातात आणि त्यानंतर ते शेतामध्ये नेल्या जातात लावायसाठी. तर आता सड्यावरती घेऊन जाणार आणि त्यानंतर तिकडे धुणार. सड्यावरती पाणी आहे भरपूर. तर या ठिकाणी ज्या पेंड्या काढल्या होत्या, तर आता दादा ओझं बांधत आहे. तर ही बेळं आहेत बघा, बांबूची बेळं आहेत. कोकणामध्ये अशा प्रकारे बांबूची बेळं किंवा वेली वगैरे असतात, त्या ओझं बांधण्यासाठी, भारा बांधण्यासाठी वापरली जातात. निसर्गाचा पुरेपूर वापर केला जातो. तर या ठिकाणी रतांब्याचं झाड आहे बघा. तर आपण कोकम बनवतो त्याची झाडं आहेत
आणि उन्हाळ्यामध्ये सीझनच्या वेळी खूप सारा भर असतो. तर ही रतांब्याची झाडं आहेत, कोकमची झाडं आहेत. तर फायनली आता आम्ही सड्यावरती पोचलोय आणि इकडे आईने कपडे धुवायला आणलेत. तर ही आमची ब्राह्मणाची वाळी आहे आणि तिकडे वहिनीने आई काहीतरी पकडत आहेत. चला आता आपण जाऊया तिकडे. तर इकडे आता वहिनीने जेवणासाठी आणि पिण्यासाठी पाणी घेतलंय. पिण्यासाठी एक बॉटल भरून आणली आहे, पण पावसाळ्यामध्ये सड्यावरती पाणीच पाणी असतं. चांगल्या ठिकाणी पाणी भरलंय आम्ही आणि वहिनीने आई काहीतरी पकडत आहेत. काय पकडताय? कुबुराई बोलते का? कुबरे. कुबरा. अच्छा, कोक्यासारखे असतात ना? कोक्याची जात पण हे लहान. लहान. हे बघ, अच्छा, ते तो रसो बनता काढा. रसा बनतो. काढा. वाटायची नाही, मी करायची. कुर्लेचं कसं खेकड्याचं बनवतं हा हा तसं बनवायचं. वाटून पाणी घ्यायचं गाळून हा. आणि त्याची फोडणी द्यायचं. हम्म. एक नंबर. पाणी गाळून घ्यायचं आणि फोडणीला द्यायचं. खेकड्यासारखाच सेम. हे बघा, छोटे छोटे कुबरे आहेत. याच्यापेक्षा मोठ्या साईजचे खोके असतात. तर बघूया, खोके भेटले तर तुम्हाला दाखवेन मी. आमच्या हायस्कूलमध्ये गुरव सर होते, तर त्यांची हापूसची बाग आहे आणि हे त्यांचं फार्म हाऊस आहे. नवीन बांधलं यावर्षी. तर हापूसच्या सीझनला वगैरे ते या ठिकाणी आंबे वगैरे काढत असतात. तर या ठिकाणीच पेट्या वगैरे भरतात. तर या ठिकाणी टाकळ्याची भाजी आहे बघा, घरी जाताना काढायला पाहिजे. आणि तुम्हाला ही वेल दिसत आहे, ती कंटोळीची वेल आहे. कंटोळीची वेल आहे, पण मेल जातीची वेल आहे. कंटोळीमध्ये सुद्धा मेल फिमेल जाती असतात. तर याला काही फळं वगैरे लागत नाही. तर दादाने काल थोडी घरी आणलेली आहेत कंटोळी. बघूया, आज भेटली तर मी तुम्हाला कंटोळीची वेल दाखवेनच. तर ही मेल वेल आहे, मेलवर्गीय वेल आहे. फक्त याला फुलं येतात. रानभाजी कंटोळी. तर सड्यावर येताना घरातून कपडे आणले होते धुवायला. तर कोकणामध्ये आता 2-3 महिने प्रत्येकजण अशा प्रकारे कामाच्या वेळी सड्यावरती कपडे धुवायला घेऊन येतात. कारण घरामध्ये जेवण वगैरे करायचं असतं, सर्व आवरून यायचं असतं, वेळ नसतो तेवढा. तर ज्यावेळी वेळ भेटतो त्यावेळी अशा प्रकारे कपडे वगैरे धुतले जातात. आणि ऊन वगैरे भेटलं तर अशा प्रकारे गडग्यावरती वाळत टाकतात आणि संध्याकाळी घेऊन जातात. तर वाहतं पाणी आहे बघा. तर आता पाणी थोडं कमी झालं आहे. ही ब्राह्मणाची व्हाळी आहे आणि आमचा व्हाळा तिकडे खाली आहे. व्हाळाला खूप पाणी असतं. बघूया, कधी शक्य झालं तर तुम्हाला व्हाळासुद्धा शेअर करेन. तर व्हाळाला आता भरपूर पाणी असतं. तर इकडे आता गुरव फार्म हाऊसवरती पोचलोय. तर पूर्वीच्या वेळी प्रत्येकाच्या शेतामध्ये अशा प्रकारे खोपी असायच्या. आम्ही खोप बोलतो. तर आता सर्वांनी शेती वगैरे सोडली आहे, नाही तर संपूर्ण सड्यावरती अशा प्रकारे प्रत्येकाच्या खोपी होत्या. तर ही गुरव बंधूंची खोप आहे. तर इकडे आता आम्ही जेवण बनवणार आहोत. तर या ठिकाणी भातासाठी चूल वगैरे पेटवली आहे. तर आदन येण्यासाठी पाणी ठेवलंय. आदन म्हणजे पाण्याला उकळी यायसाठी पाणी ठेवलंय चुलीवरती. चहाचं सामान सुद्धा आणलंय, नंतर चहा बनवू. तर मगाशी आपण जी भाताची रोपं काढलीत, तर इकडे आता आपण सड्यावरती आणली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवली आहेत, जेणेकरून त्याची मुळं आहेत ती ओली राहावीत. जर पाऊस वगैरे पडला नाही तर परत प्रॉब्लेम होईल. तर आता पाण्यामध्ये आपण ठेवून दिले आहेत. ही संपूर्ण शेती तुम्हाला दिसत आहे ती गुरवबंधूंची शेती आहे. तर त्या दिवशी म्हैशीने दाढ खाल्ली तर दाढीचा थोडा तुटवटा आला. तर हे 2 कोपरे लावायचे आहेत. तर उद्या लावणार आहोत. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करेन मी. आंबेडकर बंधूंच्या गायी आल्या आहेत बघा. तर सड्यावरती चरायला आल्या होत्या, तर आता घरी चालल्या आहेत. तर गेल्या वर्षी आपण त्यांच्या गायींचा व्हिडिओ केला होता. मध्याभूषेकर दादा होता त्यावेळी. तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे गुरांची राखण करावी लागते 4-5 महिने. इतर वेळी गुरं रांबाडच असतात. तर हे बघा, धुतलेले कपडे अशा प्रकारे गडग्यावरती वाळत टाकलेत. तर घरी जाईपर्यंत चांगल्या प्रकारे वाळले जातील.
पावसाळ्यामध्ये घरी कपडे व्यवस्थित सुकत सुद्धा नाहीत. तर मगाशी आपल्याला मी कंटोळीची वेल दाखवली, ती मेलवर्गीय वेल होती आणि इकडे फिमेल वर्गीय वेल आहे बघा. तर ही कंटोळी आहे, रानभाजी कंटोळी. मुंबईला खूप महाग भेटते भाजी. तर गावी अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये वेली असतात शेतामध्ये, शेताच्या बांधांवरती. तर 2 कंटोळी आता आपल्याला इकडे भेटली आहेत, अजून घरी दिली आहेत काल दादानी. तर या ठिकाणी कंटोळीची वेल आहे बघा. लहान आहेत काही कंटोळी. तर 2 महिन्यापूर्वी भर असतो, तर आता भर संपत आलाय. ज्यावेळी पावसाळा चालू होतो 15 दिवसांनी अशा वेली शेताच्या बांधांवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबईला ही भाजी खूप महाग भेटते. तर इकडे अळूची पानं आहेत बघा. आपण अळूचं फतफतं बनवतो. तर किती स्वच्छ जागेवरती पानं आहेत बघा. तर या ठिकाणी अंडा आणि भात केलाय. अंड्याचं एकच कालवण केलंय आणि थोडाफार रस्सा केलाय वाटतं. तर रेसिपी बनवताना मी काही शूट वगैरे नाही केलं. तर इकडे अंड्याचं कालवण बनवलंय ग्रेव्ही टाईप, आणि या ठिकाणी रस्सा बनवलाय भातासोबत खाण्यासाठी. इकडे भात बनवलाय. आज चुलीवरचं जेवण पाहू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी आता आम्ही जेवायला बसतोय. भात, भाकरी आणि अंडा कढी बनवली आहे आणि थोडाफार अंड्याचा रस्सा सुद्धा बनवलाय भातासोबत खाण्यासाठी. तर समोर आपल्याला ही फुलं दिसत आहेत निळ्या कलरची. तर ही भारंगीची भाजी आहे, रानभाजी भारंगी. तर याची सुद्धा भाजी बनवतात. तर आम्ही कधी बनवली नाही आहे, तर खूप सारे जण बनवतात. तर ही भारंगीची भाजी आहे बघा. तर आत्ता वाजले दुपारचे 3. तर जेवण वगैरे करून झालं. तर आत्ता आम्ही काट्यामध्ये निघालोय. तर या ठिकाणाला काटं बोलतात. तर तिकडे थोडी दाढ काढायची आहे. तर इकडे नाचणीची रोपं आहेत बघा. तर अजून लहान आहेत, खत वगैरे मारावं लागणार आहे. तिकडे सुद्धा तिकडे नाचणीची रोपं आहेत. आवड बोलतो आम्ही नाचणीच्या रोपांना. आणि भाताची रोपं असतात त्यांना आम्ही दाढ बोलतो. तर या ठिकाणाला काटं बोलतात. तर ही सर्व संपूर्ण शेती आहे ती आमच्या मुंडे बंधूंचीच आहे आणि खूप मोठं काटं आहे. तर काही जणांनी आता शेती वगैरे सोडून दिली आहे. तर इकडे हापूसची झाडं वगैरे लावली आहेत. तर पूर्वी सर्व शेतीच होती या ठिकाणी. ही बघा या ठिकाणी नाचणीची रोपं आहेत. तर आवड बोलतो आम्ही. तर आता 10 दिवसाने नाचणी टोवायला सुरुवात केली जाईल. तर अजून मळी शेती बाकी आहे आमची. आमचा मळा तिकडे खाली आहे. तर आता तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेनच. तर खाली तिकडे दाढ काढायची आहे. तर सकाळी मी आपल्याला बोललो होतो मशीननी सड्यावरची दाढ खाल्ली. तर ही बघा इकडे रोपं सर्व खाऊन टाकलेत. तर आता दाढ काढतोय, उद्या लावणी लावायची आहे. रोपं काढली आहेत. तर सकाळी आपण पेंड्या धुतल्या नव्हत्या, तर त्या पेंड्या तिकडेच ठेवल्यात पाण्यामध्ये. आणि आता इथे काढलेल्या पेंड्या आता धुवायच्यात आपल्याला. तर ही मुळं आहेत धुवायची असतात अशा प्रकारे. अशा प्रकारे ह्या पेंड्या धुतल्या जातात. त्यानंतर त्याचं ओझं बांधलं जातं. आणि ही खण आहे बघा, ह्याच्यामध्ये जे भांग्याचं पाणी असतं ते पावसाच्या प्रवाहाने इकडे येऊन साचतं. तर रोपं वगैरे काढल्यानंतर धुवायला मदत होते अशा प्रकारे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशी खण असते छोटी छोटी. तर सकाळी व्हायला जास्त पाणी नव्हतं, थोडं कमी होतं. तर आता पाऊस पडला तर बघा पाणी वाढलंय थोडं. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही घरी चाललोय. तर कपडे वगैरे धुतले होते सकाळी, ते वाळवून घेतलेत.
तर मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.